हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू क्लास 11 कॉमर्स. आपण बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी हा सब्जेक्ट शिकणार आहोत. तुम्ही काही वर्ड्स ऐकले असतील, बुक कीपिंग, रेकॉर्डिंग, सेल्स, परचेसेस, जर्नल एंट्री, लेजर पोस्टिंग, फायनान्शियल स्टेटमेंट, बॅलन्स शीट, ट्रायल बॅलन्स. हे वर्ड्स तुम्ही तुमच्या पेरेंट्स कडून ऐकले असतील, कुणाकडून तरी ऐकले असतील, राईट? सो हे सगळे वर्ड्स आपल्या बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी मध्ये आपण बघणार आहोत. चला मग स्टार्ट करूया. बुक कीपिंग. फर्स्ट इंट्रोडक्शन ऑफ बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी. बुक कीपिंग म्हणजे काय असतं? सो इथं डेफिनेशन अशी दिली, बुक कीपिंग इज रिलेटेड टू रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन्स, डील्स इन ऍक्टिव्हिटीज विच इन्व्हॉल्व्स एक्सचेंज ऑफ मनी ऑर मनीज वर्थ. ओके, म्हणजे काय? तर बुक कीपिंग म्हणजे काय? कीपिंग रेकॉर्ड्स ऑफ अ ट्रान्झॅक्शन, राईट? म्हणजे आपण बिझनेस मध्ये जे ट्रान्झॅक्शन्स होतात, फॉर एक्झाम्पल ट्रान्झॅक्शन म्हणजे आता सध्या तरी आपण असं म्हणू बाईंग अँड सेलिंग अशी ट्रान्झॅक्शन्स होत असतात. मग त्याच्यामध्ये काय इन्व्हॉल्व असते? एक मीडियम ऑफ एक्सचेंज इन्व्हॉल्व असतं. काय आहे मीडियम ऑफ एक्सचेंज? मनी इन्व्हॉल्व आहे. सो त्याचं रेकॉर्ड कीप करणं, ठेवणं, त्याला आपण म्हणतो बुक कीपिंग. ओके, सो बुक कीपिंग वर्ड नवीन वाटला ना? आपण मॅथ्स ऐकलंय, सायन्स ऐकलंय, हिस्ट्री, जिओग्राफी ऐकलंय. बुक कीपिंग हा सब्जेक्ट नवीन आहे नाही का आपल्यासाठी? पण आपल्यासाठी तो नवीन आहे, पण इंडियामध्ये मात्र तो खूप आधीपासून यूज होत होता, म्हणजे करत होते. अकाउंटिंग करत होते, रेकॉर्डिंग करत होते. कधीपासून करत होते बरं? तर कौटिल्यच्या अर्थशास्त्र या बुक मध्ये आपल्याला त्याचे रेफरन्सेस सापडतात. पूर्वीच्या काळी सुद्धा अकाउंटिंग होत होतं, ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड होत होते. याचा रेफरन्स आपल्याला कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये सापडतो. बघा, ओल्ड डेज मध्ये ना कुठे रेकॉर्ड करत होते ट्रान्झॅक्शन्स? या अशा रेड कलरच्या बुक मध्ये रेकॉर्ड व्हायचे. त्याला चोपडी, देशीनामा, खतावणी, खातेवही असं म्हटलं जायचं. आता आपण टॅलीमध्ये वगैरे रेकॉर्डिंग होतं, म्हणजे कम्प्युटराइज्ड रेकॉर्डिंग होतं. पण पूर्वी नोटबुक्स मध्ये या टाईपच्या नोटबुक मध्ये रेकॉर्डिंग व्हायचं. आता आपण जे रेकॉर्डिंग करतो टॅलीमध्ये वगैरे, तिथे त्या पर्सनला आपण अकाउंटंट, क्लर्क असं म्हणतो, राईट? मग पूर्वीच्या काळी जो रेकॉर्ड करायचा ना पर्सन, त्याला मुनीम असं म्हटलं जायचं. जो कोणी पर्सन असेल त्याची अकाउंट्स रेकॉर्ड करायचा, त्याचे ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड करायचा, अकाउंट्स मेंटेन करायचा, तर त्याला मुनीम असं म्हटलं जायचं. चला तर बघूया आता टाइप्स ऑफ अकाउंटिंग सिस्टीम. ओके, तर दोन टाइप्सच्या अकाउंटिंग सिस्टीम आहेत, एक सिंगल एंट्री सिस्टीम आणि एक डबल एंट्री सिस्टीम. सिंगल एंट्री सिस्टीम म्हणजे काय? त्याच्यामध्ये एक वर्ड आलाय बघा, सिंगल. सो जिथे सिंगल एंट्री किंवा सिंगल इफेक्ट रेकॉर्ड होतो त्याला आपण सिंगल एंट्री सिस्टीम असं म्हणतो. डबल एंट्री सिस्टीम म्हणजे काय? तर त्याच्यात पुन्हा डबल वर्ड आलाय, जिथं डबल ऍस्पेक्ट रेकॉर्ड होतो त्याला आपण डबल एंट्री सिस्टीम असं म्हणतो, राईट? म्हणजे आपण आता एक एक्झाम्पल घेऊया. ट्रान्झॅक्शन मध्ये दोन ऍस्पेक्ट असतात. प्रत्येक ट्रान्झॅक्शनला दोन इफेक्ट्स असतात. ओके, म्हणजे काय? तर आता आपण एक्झाम्पल असं बघूयात की आपण काहीतरी परचेस केलं. तर परचेस केलं तर आपण काय म्हणतो? मी नोटबुक परचेस केली, राईट? पण त्याच्याबरोबर तुमच्याकडून कॅश पण गेलेली असते. सो तुम्हाला नोटबुक मिळाली आणि तुमची कॅश गेली. दोन ऍस्पेक्ट आहेत का एका ट्रान्झॅक्शनला? राईट? मग त्याचा एकच ऍस्पेक्ट रेकॉर्ड होतो, त्याला आपण म्हणतो सिंगल एंट्री सिस्टीम. आणि ज्याचे दोन्ही ऍस्पेक्ट रेकॉर्ड केले जातात त्याला म्हणतो डबल एंट्री सिस्टीम. ओके, आपण आता
सिंगल एंट्री सिस्टीम आणि डबल एंट्री सिस्टीम असे दोन टाइप्स बघितले. ओके. आता पूर्वीच्या काळी आहे ना सिंगल एंट्री सिस्टीम यूज व्हायची, ज्याच्यामध्ये फक्त सिंगल ऍस्पेक्ट रेकॉर्ड व्हायचा. सिंगल ऍस्पेक्ट काय रेकॉर्ड व्हायचा? फॉर एक्झाम्पल, कॅश आली, कॅश गेली, कॅश रिसिव्ड, कॅश गिवन, एवढंच रेकॉर्ड व्हायचं. पण डबल एंट्री सिस्टीम मध्ये मात्र दोन्ही ऍस्पेक्ट रेकॉर्ड होतात. ठीक आहे. म्हणजे आत्ताच एक्झाम्पल आपण बघितलेलं होतं की परचेस ऑफ नोटबुक, याच्यामध्ये दोन ऍस्पेक्ट काय सांगितले? एक, नोटबुक परचेस केली आणि कॅश पे केली, राईट. सो हे दोन्ही ऍस्पेक्ट रेकॉर्ड होतात, त्याला आपण डबल एंट्री सिस्टीम म्हणतो. मग ही सिस्टीम कधी इव्हॉल्व झाली किंवा कधी इन्व्हेंट केली गेली? तर 1494 मध्ये ही इन्व्हेंट झाली. तर त्याच्या अकॉर्डिंग टू पिचोई, double entry system is based on simple concept. Each party in the business transaction will receive something and give something. Right? प्रत्येक ट्रान्झॅक्शन, तुम्ही कुठलंही ट्रान्झॅक्शन बघा, तुम्ही स्वतःचा स्वतः विचार करून बघा की प्रत्येक ट्रान्झॅक्शन मध्ये आपण काहीतरी देत असतो आणि आपल्याला काहीतरी मिळत असतं. ओके. In accounting terms, what is received is a debit and what is given is a credit. मग हे दोन्ही ऍस्पेक्ट आपण एकतर डेबिट किंवा क्रेडिट असे रेकॉर्ड करतो. कशाला तरी डेबिट देतो आणि कशाला तरी क्रेडिट देतो. सो आपण म्हटलं परचेस ऑफ नोटबुक. सो आपण काय रिसीव्ह केलं? नोटबुक रिसीव्ह केली. सो आपण त्याला डेबिट देणार. आणि काय पे केलं? म्हणजे कॅश पे केली. सो कॅश गेली, सो त्याला क्रेडिट देणार. या पद्धतीने डबल एंट्री सिस्टीम मध्ये ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड केले जातात. आता इथे ट्रान्झॅक्शन बघा बरं, डबल एंट्री सिस्टीमचे बेस्ट एक्झाम्पल आहे. इथे बघा, इथे काय होतंय? बायर सेलर कडून गुड्स परचेस करतोय. ओके. आणि पुढे काय होतंय? इथे बायर सेलरला कॅश देतोय. सो दोन्ही मध्ये तुम्हाला काय कळलं? तर बायरला काय मिळालं? गुड्स मिळाले आणि त्याची कॅश गेली. आणि सेलरला काय झालं? त्याची गुड्स गेले आणि कॅश रिसीव्ड झाली. सो हे दोन्हीही ऍस्पेक्ट आपण रेकॉर्ड करतो, त्याला डबल एंट्री सिस्टीम असं म्हटलं जातं. या एक्झाम्पल वरून डबल एंट्री सिस्टीम म्हणजे काय ते समजलं? चला तर मग आपण आता एक डेफिनेशन बघूया. डेफिनेशन ऑफ बुक कीपिंग. Bookkeeping is an art of recording in the books of accounts the monetary aspects of commercial or financial transaction. आणि याचे फीचर्स काय आहेत? तर बुक कीपिंग म्हणजे काय? तर रेकॉर्डिंग डे टू डे ट्रान्झॅक्शन्स. ओनली monetary transactions are recorded and scientific recording based on rules and regulation. ठीक आहे. हे बुक कीपिंगचे फीचर्स आहेत. बुक कीपिंग मध्ये आपण अकाउंट जे बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये आपण जे ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड करतो ते डे टू डे रेकॉर्ड केले जातात. त्याच्यानंतर फक्त आणि फक्त मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड होतात. नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड होत नाहीत आणि ही सायंटिफिक मेथडनी रेकॉर्ड केली जातात. सगळी ट्रान्झॅक्शन्स सायंटिफिक मेथडनी रेकॉर्ड केली जातात. आपण एक सायंटिफिक मेथड बघितली आहे. कुठली आहे? आठवतीये? ओके. दोन टाइप्स आपण बघितले होते. दोन मेथड्स आहेत अकाउंटिंगच्या, एक सिंगल एंट्री आणि एक डबल एंट्री. सिंगल एंट्री मध्ये सिंगल ऍस्पेक्ट रेकॉर्ड होतो आणि डबल एंट्री मध्ये डबल ऍस्पेक्ट रेकॉर्ड होतो, जी सायंटिफिक मेथड आहे रेकॉर्डिंग, ट्रान्झॅक्शन रेकॉर्डिंग करायची. ओके. सो त्या मेथडनी बुक्स ऑफ अकाउंट्स रेकॉर्ड केली जातात, मेंटेन केली जातात. रेकॉर्ड ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केली जातात आणि बुक्स ऑफ अकाउंट्स मेंटेन केली जातात. आय होप तुम्हाला सगळ्या कन्सेप्ट क्लिअर झालेल्या असतील. आपण नेक्स्ट व्हिडिओ अकाउंटिंग टर्मिनॉलॉजीज वर करणार आहोत. तोपर्यंत हा व्हिडिओ अजून एकदा बघून घ्या, सो कन्सेप्ट तुमच्या क्लिअर होऊन जातील.
चलो बाय।